The great happiness. Buddham saranam gacchami natang kammang katang sadhu yang katva nutapati यस असु मुखोरोदं विपाकं पटिसेवती। ते कर्म करणे चांगले नाही जे केल्याने पश्चाताप करावा लागेल आणि ज्याचे फळ रडत रडत भोगावे लागेल। बुद्धवाणी धम्मपद। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जवळपास असलेल्या या आपल्या परिसरामध्ये आयुष्यमती धम्म उपासिका शोभाई अवसरमल ह्यांच्या आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांच्या विनंतीस मान देऊन आज रोजी आपल्या या नगरामध्ये पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेसना आयोजित केलेली आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे असे पूजनीय भिक्खू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्मबोधीजी थेरो, तद्वतच ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि पूजनीय आर्याजी शासन कीर्तीजी, तद्वतच मेहकर येथून आलेले इंगोले आई बाबा आणि आमच्या राधा आई अवसरमल आणि बाहेरूनही आलेले आणि याही परिसरातून आलेले आपण सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण वर्षावासाच्या पर्वामध्ये सायंकाळच्या प्रहरी इथे उपस्थित आहात। आपल्या अवसरमल आईने आमच्याशी बऱ्याच दिवसांपूर्वी संपर्क साधला, परंतु त्यांना काही तारीख देण्यासाठी आमची निश्चिती होत नव्हती, म्हणून त्यांना तारीख देऊ म्हणता म्हणता आजचा दिवस हा उजाडला आणि आम्ही इथे आपल्याकडे आलो। बऱ्याच वेळापासून आपण इथे सर्वजण श्रद्धापूर्वक बसलेले आहात। दोन्ही भंतीजींनी अत्यंत
मार्मिक आणि सुंदर अशा धम्मदेशना देऊन आपणास उपकृत केले आहे, तेव्हा वेळ जलद गतीने पुढे पुढे धावतो आहे आणि त्यामुळे मी फार लांब लचक तुमच्याशी काही बोलणार नाही। मी ही जी गाथा आता मघासी म्हणालो हे बुद्ध वचन आहे, त्याचा अर्थही मराठीमध्ये मी प्रारंभीच आपणास बोलून दाखवला। भगवान म्हणतात की ते कर्म करणे चांगले नाही जे केल्यावर पश्चाताप होतो आणि त्याचं फळ रडत रडत भोगावे लागते। यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे। आता भंतेजींनी ज्या काही 7 भार्या सांगितल्या, भगवंताने सुजाताला उद्देशून केलेला उपदेश, त्याच्याबद्दल जर तुम्ही विचार केला तर तुम्हा सर्वांच्या लक्षात गोष्ट येईल की खरंच जीवनामध्ये असे अनेकदा आपल्याकडून काय काय घडत असते की ते करून झाल्यावर, ते कर्म केल्यावर, ते बोलून झाल्यावर मनुष्याला पश्चाताप होतो। पण पश्चाताप जेव्हा होतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, माणसं निघून गेलेली असतात, परिस्थिती निघून गेलेली असते, काळ बदललेला असतो आणि तेव्हा आपल्या हातामध्ये काही एक उरत नाही। केवळ पश्चाताप आणि केवळ पश्चाताप, केवळ अश्रू आणि केवळ अश्रू असे अनेक लोकांच्या वाट्याला येते बघा, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने। म्हणजे एकाच कर्माच्या संदर्भात भगवान बोलले नाही, वाणीच्याही कर्माच्या संदर्भात बोलले, ह्या मनाच्याही कर्माच्या संदर्भात बोलले आणि ह्या शरीराकडून घडणाऱ्याही कर्माच्या संदर्भात भगवान बुद्ध बोलले। जेव्हा कधी कुणाही कडून भगवंताचा उपदेश हा सार्वजनिक आहे, एका लोकांपुरता समाजापुरता मर्यादित नाही आहे, वयोमर्यादा सुद्धा नाही आहे बुद्धाच्या धम्मामध्ये की फक्त मध्यम वयीन किंवा म्हाताऱ्या लोकांसाठीच उपदेश आहे वगैरे वगैरे असं कोणी समजता कामा नये। तरुणांसाठी, तरुणींसाठी, मध्यवयीन लोकांसाठी आणि म्हाताऱ्या लोकांसाठी, केवळ उपासकांसाठीही नाही तर भिक्खूंसाठी देखील, भिक्खुणींसाठी देखील, श्रामणेरांसाठी देखील आणि श्रामणेरींसाठी देखील भगवंताचा उपदेश, भगवंताने सांगितलेला कर्मसिद्धांत हा सर्वांच्यासाठी आहे, सर्वांच्याचसाठी आहे। असं कोणी म्हणू शकत नाही की तो आम्हाला लागू होत नाही, चिवर अंगावरती टाकलं म्हणजे कोणते कर्म केले तर माफ आहे, बिलकुल नाही माफ। कर्माचा परिणाम प्रत्येकालाच भोगावा लागेल म्हणाले भगवान बुद्ध। हिंदू म्हणून घेणाऱ्याने शेतामध्ये बीज पेरलं काय आणि बौद्ध म्हणून घेणाऱ्याने शेतीमध्ये बीज पेरलं काय, मुस्लिम म्हणून घेणाऱ्याने शेतीमध्ये बीज पेरलं काय आणि अजून लोणारच्या लोकांनी पेरलं काय, मेहकरच्या अजून कुठल्या खामगावच्या लोकांना बीज पेरलं काय असं म्हणेल का निसर्ग? नाही, लोणारवाली यावेळेस थांबा, खामगाववाल्यांना आम्ही जरा बढती देतो, त्यांच्याकडचं पीक पाणी चांगलं आणि तुमच्याकडचं दुय्यम दर्जाचं। पुन्हा पुढल्या वर्षी खामगाववाल्यांना सांगेल निसर्ग की तुम्हाला दुय्यम दर्जा देतो, लोणार जग प्रसिद्ध आहे, इथे सरोवर आहे म्हणून त्यांना जरा बढती देतो, चांगलं धान्य बिन्य देतो। असं होते का? होते का? किंवा एका गल्लीतल्या लोकांना फार चांगलं काहीतरी मिळते आणि दुसऱ्या गल्लीतल्यांना मिळत नाही कर्माचं फळ, असं आहे का? बिलकुल नाही आहे। कर्म आहे ते आईकडून घडत असेल तरी तिला त्याचा परिणाम बिलकुल भोगावा लागेल, वडिलांकडून बापाकडून घडत असेल त्यांनाही त्याचा परिणाम भोगावा लागेल, सासूकडून सासऱ्याकडून घडत असेल त्यांनाही त्याचा परिणाम आहे, सुनेकडून जाव्याकडून मुलीकडून मुलाकडून घडत असेल, मित्राकडून घडत असेल, कुणाही कडून कोणतंही कर्म घडत असेल, जे कोणतं कर्म ज्या क्वालिटीचं ज्या गुणवत्तेचं कर्म घडत असते बिलकुल त्याचा परिणाम त्याचं फळ आज ना उद्या ना परवा भोगावं लागते, म्हणजे भोगावं लागते। हा कर्म सिद्धांत आपल्या भगवंतांनी सांगितलेला आहे। म्हणून कोणाकडे पाहून असा बिलकुल विचार करता कामा नये, हे तर बापा लयच कोणते वाईट कर्म करतात आणि भगवान तर म्हणाले परिणाम तर लय वाईट येते आणि हे तर एकदम सोन्याच्या चमचात खात राहतात। भगवंताने काय सांगितलं आहे? कोणत्या कर्माचा कधी परिणाम येईल याची गॅरंटी नाही आहे, सर्वसामान्य लोकांना ते समजू शकणार नाही, परंतु कर्माचा परिणाम मात्र निश्चित आहे। जसं की तुम्ही कपासी लावता का, इकडे कपासी लावत असता शेतीमध्ये, कपासीचं सरकी म्हणतात त्याला, सरकी लावल्यावर ते जे बीज असते, बिया असतात, 2-2 लावता ना? किती लावता तुमच्याकडे? 2-2 लावता का? लावत नाही एक का लावत नाही एक कारण की शाश्वती नाही आहे की दोन्ही उगवतील की नाहीत। काही ठिकाणी दोन्ही उगवतात आणि काही ठिकाणी
एकच उगवते, तर काही काही ठिकाणी दोन्ही उगवत नाहीत. होते की नाही? चुका भरावं लागते. तुमच्याकडे चुका शब्द आहे, भरावं लागते ना चुका. बरं, चुका एकदाच नाही तर कधी कधी दोनदा, तीनदा, चारदा चुका भरावा लागते, तरी सुद्धा ते येत नाही. कोणते फळाचे झाडं असतील, फुलाचे झाडं असतील, एकदाच फुलं येत नाहीत, एकदाच फळं येत नाहीत. एकाच आकाराची, एकाच गंधाचे फुलं फळं येत नाहीत. येतात काय? नाही येत. आणि म्हणून कर्मसिद्धांत बिलकुल भगवंताने सांगितलेला तसाच आहे, त्याचा परिणाम आहे. आता इथे एवढे जण बसलात तुम्ही, जरी इथे एवढे जण बसलात, सगळ्यांचंच मन इथेच असेल ह्याची काय गॅरंटी? बापा 6 वाजले, 7 वाजले, कधी जाऊ घरी, कधी जाऊ घरी, घर तेच. आणि असं कोणी पुष्पगुच्छ आता आम्हाला जसं दिलंय तसं येईल बा, 2-4 घंटे झालं बाहेर होते कुठं, या या हा पुष्पगुच्छ द्या, असं काय घडेल का? घडते का कधीतरी? बापा एकदाच घडलं लग्न करून जेव्हा आले तेव्हा, त्याच्यानंतर कधी घडलं सर? घडते का? बापा कशाचं घडते? भलतंच काय काय घडते. डोळे फिरवा फिरवी, नाक फिरवा फिरवी, मोठमोठे आवाज, शिव्यान, पेटीतल्या शिव्यान, काय काय घडत असेल सगळ्यांचं. गणित वेगवेगळंच आहे का नाही? स्वागत सत्कार कशाचा होते? तर मी हे यासाठी म्हणून सांगतो, म्हणून प्रत्येकाची मानसिक अवस्था, मनोप्रवृत्तीसुद्धा सारखी नाही. तर हे मी यासाठी म्हणून तुम्हाला हे ओव्हरऑल अगोदर सांगतोय की भगवान म्हणाले असे कर्म कधी आपल्याकडून घडता कामा नये, या वाणीच्याद्वारे, ह्या मनाच्याद्वारे आणि शरीराच्याद्वारे, की जे केल्यामुळे आपल्याला त्याचा पश्चाताप होईल आणि ज्याचं फळ रडत रडत भोगावं लागेल. तर तुम्हाला मी सांगेल भगवंताच्या काळामध्ये एक घडलेली घटना, ह्याला धरून, ह्या विषयाला धरून. तर एकदा आपले भगवान बघा श्रावस्तीला राहत होते. आता बंतेजींनी सांगितलं ना, 19 वर्षावाज भगवंताचे आपल्या श्रावस्ती नगरामध्ये झाले, म्हणजे त्या जेतवन विहारामध्ये. आणि तिथूनच थोड्या अंतरावरती आपल्या विशाखा माताने बांधून दिलेल्या पूर्वाराम विहारामध्ये 6 वर्षावास. म्हणजे श्रावस्तीतच भगवान किती वर्ष थांबले? वर्षावासात थांबले 25 वर्षावास केले भगवंताने, इतर ठिकाणी बाकीचे वर्षावास केले. तर श्रावस्तीमध्ये राहत असताना एक दिवस सकाळी सकाळी भगवान जेव्हा सकाळी उठायचे, आपल्या दिव्य दृष्टीने पाहायचे कुणाचं कर्म फळाला येत आहे. मानसिकता ओळखायचे ना भगवान, कर्म, कर्माचा परिणाम, कर्माचा विपाक ओळखायचे. सर्वज्ञ म्हणतो ना भगवंताला आपण, सर्वज्ञ. सर्वज्ञ त्यांना म्हणतात की जे भूत भविष्य वर्तमान जशास तसं जाणू शकतात. आपण म्हणतो म्हणताना मला लय माहिती आहे, काही ढेकळं माहीत नसते आपल्याला, ते भांडणापुरतं असते. नाही, कोणाला हिनवण्यासाठी, कोणाला तुच्छ लेखण्यासाठी, कोणाला चिडवण्यासाठी मला सगळं माहीत आहे म्हणते, काही ढेकळं माहीत नसतं. आपण आपल्याला ओळखत नाही. सांगा बरं, आज कोण वार आहे? आज कोण वार आहे? बुधवार आहे की नाही? मागच्या बुधवारी तुम्ही सकाळी काय खाल्लं होतं? एका क्षणात सांगा. सांगू शकता काय? काय ढेकळं कळते आपल्याला? कोणाला काहीच कळत नाही. आपण काय ज्ञान प्राप्त केलं नाही. बोलण्याचा विषय आहे तो की मला सगळं कळते, काही कळत नसते आपल्याला. पण भगवंताला मात्र या जगातील, या ब्रह्मांडातील, या सृष्टीतील प्रत्येक जीवाचा कर्म सिद्धांत, तो कशामुळे उत्पन्न होतोय, कोणते कर्म करणार आहे, कोणत्या कर्माचा त्याला फळ मिळणार आहे आणि तो कोणत्या कर्माने मृत्युमुखी पडणार आहे, हे जशास तसं भगवान जाणत होते. त्यांना म्हणून सर्वज्ञ म्हणतात भगवंताला आपल्या. समजलं? अंगुलीमालाने 999 खून केले आणि त्याची आता द्विधा मनस्थिती आहे. आईचा खून करण्याचा विचार करतोय, परंतु पूर्ण इच्छा त्याची होत नाही आईचा खून करण्याची. हे जेव्हा भगवंताने हेरलं, भगवान त्याच्याकडे गेले, त्याला थोडासाच उपदेश केला, बदलला अंगुलीमाल. आम्रपालीकडे भगवान गेले, नगरवधू होती ना ती, भगवान तिच्याकडे गेले आणि तिला भगवंताने थोडासाच उपदेश केला की सौंदर्य हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, टिकणारं नाही आहे. आणि खरंच काय टिकणार आहे जीवनामध्ये? काय टिकते आपल्या जीवनामध्ये सांगा तुम्ही? आता मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की लग्न झालं तेव्हाच बापा या बसान, हे देऊ का, वळवट देऊ का, बोटव्या देऊ का, शेवाळ्या देऊ का, तूप टाकू का, काय काय देऊ का, हळदीनं चोळू आंघोळ घालू का, तुम्हाला उठणं लावू का, 2-4 लोकांना आणून आंघोळ टाकू का, गाणी म्हणू का, काय काय करू का, आणि नंतर तर बापा आंघोळ कोणी पाणी तापून द्यायला तयार नसेल, अशी परिस्थिती असते का नाही? आहे का नाही? आणि म्हणून बघा भगवंताने सांगितलं, त्या श्रावस्तीमध्ये राहत असताना सकाळी सकाळी आपल्या दिव्य दृष्टीनं पाहिलं भगवंतानं, श्रावस्ती नगरातील एक शेतकरी तो श्रोतापन्न होणार होता. म्हणजे अर्हत पदाच्या मार्गाच्या प्रवाहामध्ये तो उतरत होता. आणि भगवंताने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं आणि भगवंत मग बरोबर त्याच व्यक्तीकडे जायचे की ज्याच्या पुण्याचा हंडा भरलेला आहे आणि आता त्याला फळप्राप्ती होणार आहे. आताही बघा तुम्ही, मी जसं नेहमी सांगतो, शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी जेव्हा येतात ना लोक,
तुमचे विद्यार्थी, तुमचे मुलं वगैरे असेल शाळेमध्ये, तर तेव्हा गुरुजी काय करतात, शिक्षक काय करतात, त्याच पोराला पुढं करतात, त्याच पोरीला पुढं करतात, विद्यार्थी विद्यार्थिनीला, की जे हुशार आहेत. याला विचारा म्हणतात, सर हिला विचारा. बरोबर की नाही सर? का? तो ती हुशार आहे. भगवान बुद्ध आपल्या दिव्य दृष्टीने पाहायचे की कुणाला लगेच फळप्राप्ती होत आहे, होऊ शकते, कुणाला आपण टच केलं जाऊन फक्त बोलू शकतो फक्त आणि लगेच फळप्राप्ती होईल असे पाहायचे. एक शेतकरी दिसला भगवंताला एक दिवस की तो लगेच श्रोतापन्न होणार आहे भगवंताला भेटल्याबरोबर. त्याचे कर्म, त्याचं पुण्यकर्म होतं ना त्याचं, आणि म्हणून भगवान मग आनंदाला सोबत घेतलं. सकाळी सकाळी भिक्षाटनासाठी निघाले. तर गावामध्ये श्रावस्तीमध्ये भिक्षाटनाला जाता जाता रस्त्यामध्ये शेत लागलं. तो जे शेतकरी त्याचं कर्मफळ प्राप्त होणार होतं ना, त्याच्याकडून गेले भगवानाशी, आणि त्याच्याकडून जाताना भगवंताला त्यांना प्रणाम केला. श्रद्धा असेल तर प्रणाम आहे, श्रद्धा असेल तर वंदन आहे, श्रद्धा असेल तर दान आहे, श्रद्धा असेल तर शील आहे, श्रद्धा असेल तर ध्यान आहे, श्रद्धा असेल तर मंगल मैत्री आहे, श्रद्धा नसेल तर हे सगळं खोटं आहे का नाही? सारं खोटं आहे. ग्रंथ वाचन खोटं आहे म्हणते. ते काय खरं आहे? त्या बायाच म्हणत असेल ना, म्हणत नाही का लोक? म्हणतात बापा लोक. विहारात जाणं काय खरं, काय कामाचं आहे म्हणजे काय नाही, वंदना घेणे काय कामाचं आहे म्हणते, प्रवचन आहे का नाही काय पडलं म्हणते याच्यामध्ये, म्हणतात लोक. आपली लोकांची गोष्ट हो, इतरांची सोडात. इतरांना कसं नाव ठेवू? इतरांना नाव ठेवण्यात काय अर्थ? आपलेच लोक म्हणतात की नाही, काही काय असे महिला पण असतील आणि पुरुषही असतील, शिकलेलेही असतील, म्हणतात असे. तर मग भगवान त्यांच्याकडे गेले, त्या शेतकऱ्याकडे, आणि भगवंताला त्याने वंदन वगैरे केले, आणि तो श्रोतापन्न झाला प्रवाहामध्ये. तर झालं असं की मग त्याच्या शेतामध्ये नेमकं त्या दिवशी सकाळी सकाळी 4-5 वाजता चोऱ्या होतात बघा. तुमच्याकडे होतात का? होत नाही बापा? होतात चोऱ्या. चोऱ्या कुठे होतात? तर त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये चोरांनी गावातली चोरी करून तिथून आपल्याला 2-4 चोर असतील, तर जे काही खजाना आणला होता, धन दौलत पैसे काय जे असेल ते ना, ते पिशव्यामध्ये आणलं होतं ना, तर नेमकं त्या ठिकाणी वाटण्या करण्यासाठी ते थांबले होते त्या शेतात, आणि अंधार होता. एक पिशवी तिथंच विसरून राहिली होती. चोर गेली निघून आपल्या घरी. आणि मग नेमकं सकाळी सकाळी भगवान आले. शेतकरी पण शेतातच होता, आणि भगवंताने त्या पिशवीकडे पाहिलं. तर त्या शेतकऱ्याने पण नजर गेली त्या पिशवीवर. त्याने विचार केला, बापा हे कोणाचं धन आहे, आपलं तर नाही. आता श्रोतापन्न श्रद्धावान व्यक्ती असेल तर कशाला त्याला हात लावेल, आणि धार्मिकता नसेल, श्रद्धा नसेल तर असं हळू टाकेल वा खिशात आपल्या. चोर म्हणजे काय श्रद्धावान असते काय? हिंसा करणारा श्रद्धावान असते का? धार्मिक असते का? बिलकुल नाही. जेवढे अवगुणी लोक आहेत ते श्रद्धावान नाहीत ना धार्मिक आहेत का? श्रद्धावंतांचे लक्षणं सांगितलं मी त्या दिवशी ऑनलाईन. आणि म्हणून बघा, तुम्हाला सांगतो, त्या शेतकऱ्याने विचार केला की हे आपलं तर नाही आहे बा, आपलं नाही आहे तर आता द्यावं कुणाला? तर आता आपण काम करतोय बा, तर मग आपण काय करू, कोणी दुसरंच घेऊन जाईल म्हणून थोडासा खड्डा करत होता तो, आणि त्या जमिनीमध्ये पुरत होता. भगवान पाहत होते, आनंद पाहत होते, आणि भगवान आनंदाला उद्देशून म्हणाले, आनंदा, तो विषारी साप पाहतोय. काय म्हणाले भगवान? आनंदा, तो विषारी साप पाहत आहेस? आनंद म्हणाले, होय भगवान, त्या विषारी सापाला मी पण पाहिलाय. आणि तो शेतकरी काय करत होता? प्रामाणिकपणे. त्याला वाटलं बा कोणी म्हणायला आलं, विचारला आलं की तेव्हा आपण सांगू, म्हणून आता थोडंसं खड्डा करून त्याच्यामध्ये तो पिशवी ठेवत होता. भगवंतानं पाहिलं, आनंदाला विचारलं. झालं असं, शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला वेळेमुळे, झालं असं की मग राजदरबारामध्ये गेलं की चोरी झाली म्हणून. मग राजाने आपल्या शिपायांना पाठवलं. आता जसं आता कुत्र्याला शोध मोहिमेसाठी वापरतात बघा, त्याला कपडा बिपडा सुंगायला देतात, काय जे असेल ते, आणि ते कुत्रा बरोबर जाते आणि ओळखते की नाही. तर मग राजानं त्याच्याकडे असलेले चतुर हुशार असे काही लोक असतील ना, तर त्यांना शोध मोहिमेवर पाठवलं की बा चोरी झाली, ते चोर कोणत्या दिशेला गेले आणि कोण आहे त्याचा थांगपत्ता लावा. शिपाई निघाले. ज्यांच्या ठिकाण जिथं चोरी झाली होती तिथून त्यांनी ते पायाच्या ठसे बिसे असते ना काहीतरी, त्या पायाच्या ठस्याच्या दिशेने चालत गेले. नेमके त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पोहोचले, आणि त्यांनी ते पाहिलं, मातीमध्ये गाडून ठेवलं, आणि हा शेतकरी तिथेच होता. आता यानं भगवंताला वंदन वगैरे केलं. भगवान पण भिक्षाटनासाठी निघाले, आणि हा काम करत होता. याला त्या शिपायांनी पकडलं चोर म्हणून. चोरी कोणी याने केली होती का? नव्हती केली. चोरी भलत्या चोरांनी केली होती. चोर निघून गेले होते, भगवंताला वंदन केलं, भगवान भिक्षाटनाला निघून गेले होते. भगवान काय म्हणाले होते? आनंदा,
विषारी सापाला पाहतोय ना. आनंद म्हणाले होय भगवान पाहतोय मी. आणि मग शिपायांनी पकडलं, ह्याला राजासमोर हजर केलं. आणि हा काय बोलेल आता. प्रामाणिक माणूस, इमानदार माणूस, चांगला माणूस बोलत नसते जास्त, नाही का. तर हा म्हणत होता सुरुवातीला बा मी चोर नाही वगैरे वगैरे, त्यानं सांगितलं प्रामाणिकपणे, पण कोण मानेल. कोणी मानत नव्हतं. आणि मानत नव्हतं कोणी तर त्या काळच्या हिशोबानुसार, शिक्षेच्या पद्धतीनुसार राजानं त्याला मृत्यूदंड घोषित केला. राजा बोले दल हाले. आता तेच सुरू आहे. राजा राजाच असतो. राजानं फरमान सोडल्यावर काय होत नाही. राजानं फरमान सोडलं 2000च्या नोटा बंद बंद बंद. आता ते मागे कोणत्या नोटा बंद केल्या होत्या 500च्या, 1000च्या 500च्या. काही ठिकाणी आता बातमी आली काही दिवसांपूर्वी, नंतर काही महिन्यापूर्वी बातमी पाहिली होती मी फेसबुकला का कुठे यूट्यूबला. काही पोत्यानं नोटा जाळून टाकल्या म्हणा कुठेतरी. त्यांना ते बदलता आल्या नसतील किंवा लयच पैसा असेल बापा. गादी खाली पैसा म्हण, बाथरूममध्ये सजावर बापा. जे अमीर आहे श्रीमंत ते श्रीमंत, गरीब ते गरीबच बिचारा होत चालला आपल्या देशात. राजाचं फरमान. तर राजा बोले दल हाले असते तर राजाने फरमान सोडलं, घोषित केलं की याला मृत्यूदंड द्या. ह्याला मृत्यूदंडाकडे घेऊन चालले होते. याचे हात पाठीमागे बांधले, ह्याची कंबर बांधली दोरीला, कुठं पळून जाईल म्हणून. आणि ते ठराविक ठिकाण असेल ना जिथं मृत्यूदंड द्यायचा आहे. तर हे पुटपुटत होतं. मग काय पुटपुटत होतं. यानं जे भगवंताचे शब्द ऐकले होते ना आणि आनंदाचे शब्द ऐकले होते तेच पुटपुटत होतं. आता बघा तुम्ही, असं होते अशी परिस्थिती असल्यावर आपल्याला आता मरणार आहोत म्हटल्यावर चालते का डोकं माणसाचं. तुम्हीच सांगा चालते का डोकं. कोणी भांडल्यावर विनाकारण, कोणी त्रास दिल्यावर, मारल्यावर चालते डोकं माणसाचं. चालत नाही ना. त्याचं कुठं चालेल. त्याचं डोकं चालत नव्हतं. ते पुटपुटत होतं भगवंताचे शब्द. भगवंतावर श्रद्धा होती ना त्याची. बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा होती त्याची, नितांत श्रद्धा होती. आणि त्याला वाटलं गड्या मी तर कर्म केलं नाही पण त्याचा मला परिणाम तर भोगावा लागत आहे ना. आता कसं होईल, मी तर विनाकारणच मरत आहे. ते मनातल्या मनात, ओठातल्या ओठात पुटपुटत होतं. आनंदा त्या विषारी सापाला पाहतोय ना तू. होय भगवान मी त्या विषारी सापाला पाहतो. तेच मनातल्या मनात आपले ओठातल्या ओठात म्हणत होतं. तर त्याला पकडून जे होते की नाही शिपाई, मृत्यूदंडाकडे घेऊन चालले होते ना त्या ठिकाणी, ठराविक ठिकाणी, तर ते ऐकत होते बा हे नेमकं म्हणते काय, काय बोलू लागलं हे, नेमकं बडबड करू लागलं, काहीच कळे ना. तर त्याला ते चालता चालता म्हणे बा याचा अर्थ सांग, तू काय म्हणतो त्याचा अर्थ तर सांग. तर ते म्हणे तुम्हाला अर्थ सांगत नाही म्हणे, मी राजाला अर्थ सांगतो म्हणे, एकदाच फक्त राजाला भेटण्यासाठी सांगा मला. तर राजासमोर हजर केलं पुन्हा त्याला. तर राजा म्हणे सांग याचा अर्थ काय होतं. तर ते म्हणे महाराज याच्याबद्दल तुम्ही भगवंताला विचारा, मी विनाकारणच मरेल म्हणे, फक्त माझी एकच विनंती आहे म्हणे, त्रिवार आपण दयावान आहात, एकदा भगवंताला विचारा. राजा गेला सायंकाळी भगवंताकडे आणि भगवंताला जाऊन प्रणाम केला राजाने आणि विचारलं की भगवान अशा अशा प्रकारे एका चोराला आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा देतोय आणि तो काहीतरी पुटपुटतोय तुमचे शब्द आणि तो म्हणतो मी चोरी केलेली नाही आहे, भगवंताला विचारा. भगवान म्हणाले खरं खोटं काय ते सांगा. भगवान म्हणाले खरं आहे त्याचं म्हणणं, तो चोर नाही आहे, त्याला पश्चाताप होतो आहे, तो मी बोललेले शब्द पुटपुटत आहे पश्चातापाचे. की भगवान म्हणाले आनंदाला की जे जे धन दिसते ना ते विषा समान आहे, सापाचं विष. साप चावला तो जर विषारी असेल, जहरीला असेल तर जागेवर माणूस मरते, दवाखान्यात नेईपर्यंत माणूस मरते का नाही, मरू शकते ना. साप विषारी आहे ना, नाही का. असली नाग असेल तर मग तो विषयच संपला त्याचा काही. आताच बघा इकडे आपल्या अकोल्याकडे एक घटना घडली. एक भगिनी, आपल्या उपासकांची एक भगिनी रात्री झोपेत साप चावला आणि मृत्युमुखी पडली. असं होते ना, घटना घडत नाहीत का, अशा घटना घडतात. आम्ही लहान होतो म्हणून आमच्या पोटावर साप पडला, आमची आई सांगत होती. जन्मल्याच्या नंतरची काही दिवसाची गोष्ट. डबल मजली घर होतं, ते लाकडं होते असे, ते काय राहते ना आपल्या इकडे काय म्हणतात त्याला, माळवत. तर ते साप असेल कुठून आला काय माहीत नाही, ते पडला म्हणून पोटावर आणि मग ती गेला हळूवार बाजूला, काही केलं नाही म्हणून काय आपण इथे. घाबरू नका बापा, काय झालं ती घटना लहानपणची आहे, लगेच सिरियस. तर मग झालं असं की भगवंताने सांगितलं की धन श्रीमंती ही प्रत्येकालाच पचवता येत नाही. येते पचवता, ती विषा समान आहे. बिघडणारे जर असतील त्याला बिघडवते ती. आजही बघा धन दौलत श्रीमंती आली की लोक काही अपवाद वगळता बिघडतात, व्यसनाधीन बनतात,
मारामारी करतात, चोऱ्या करतात, व्यभिचार करतात, बलात्कार करतात, खोटे बोलतात, दारू पितात, मटका खेळतात, गुटखा खातात, जुगार खेळतात. खेळत नाही? करतात श्रीमंती आल्यावर. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे बघा, ते विस्ताराने मी सांगत नाही, तर भगवंताने तिथे सांगितलं मग की असे कर्म करणे चांगले नाही की जे केल्यामुळे पश्चाताप होईल आणि त्याचा परिणाम भोगताना रडत रडत भोगावा लागेल. आता मला सांगा, तुम्ही थोडक्यात सांगतो, भगवंतानं जे पंचशील सांगितलं आहे, भगवंतानं जे अष्टशील सांगितलं आहे पालन करण्यासाठी, बरोबर का नाही? तर मला सांगा, कोणी हत्या केली आणि त्याला त्याची शिक्षा भोगायची वेळ आली तर ते म्हणेल का वा 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 टाका माझ्या गळ्यात? म्हणेल का असं? पश्चाताप होईल की नाही? रडेल की नाही? पडेल की नाही? तो रडेल ना. कोणी बापाला मारते या काळामध्ये, कोणी आईला मारते, कोणी बहिणीला, कोणी बायकोला, कोणी पोराला, कोणी कोणाला मारते हो. आणि नंतर मग म्हणते अर चुकलं हो, दारू पिऊन केलं म्हणते, मी दारू पिलो होतो ना, असं झालं होतं आणि तसं झालं होतं आणि लय राग आला होता आणि रागाच्या भरात मारलं म्हणतात ना लोकच. आणि नंतर मग रडतात, पडतात, पश्चाताप व्यक्त करतात. पण एकदा मारलेलं येते का पुन्हा परत? बघा तुम्ही, मनातून उतरतो ना आपण समोरच्यांच्या. दारू पिऊन का होईना किंवा तुम्ही बेशुद्धीत का होईना कुणाला मारला असेल, कुणाला काही त्रास दिला असेल तर परत येते का मग ते पुन्हा? कर्म रिव्हर्स येऊ शकते का? नाही येऊ शकत. त्याचा पश्चाताप होते बघा. आता एका ठिकाणी घटना घडली बघा, आईला मारलं बघा दारू पिऊन. इकडंच कुठंतरी एका शहरामध्ये, आता ते नाव घेत नाही आपण मुद्दा म्हणून, जाहीरपणे सगळीकडे जाते. कोणाला वाटायचं बापा आमच्या शहराची बदनामी करता का काय म्हणून नाव घेत. आताची घटना तुम्ही पाहत असाल, लय बातम्या घडतात हो, बेकार बातम्या येतात बघा, बेकार. दारूसाठी पैसे मागितले, आईनं दिले नाही, आईलाच मारलं बघा. दगड डोक्यात घातला ना, आईचा खून केला. आणि नंतर म्हणे मी दारू पिल्ला होतो म्हणून मला काही कळालं नाही, मला वाटलं म्हणे बायको आहे. अरे आई कळत नाही दारू पिल्यावर, आणि बायकोही कळू नये दारू पिल्यावर, लेकरू कळू नये दारू पिल्यावर, काहीच कळू नये दारू पिल्यावर. तर मला सांगा, भगवंतानं सांगितलं मग पश्चाताप झाला म्हणे, मला मी रडत होता, पडत होता, काय उपयोग आहे त्याचा? काय भगवंतानं सांगितली वाणी खरी आहे का नाही? कर्म केला, पश्चाताप झाला, रडत रडत कर्माचं फळ भोगावं लागते ना. सोडेल का कोणी त्याला? कोणी असो सोडू शकत नाही. चोरी केली, आता भंतेजीने सांगितलं बघा सुजाताच, काय ते भिशीची गोष्ट सांगितली की नाही? समजा जरी तुम्ही हितासाठीच करत आहात, समजा, पण कर्म कोणतं आहे? ते प्रामाणिकपणा आहे का त्याच्यात? नाही आहे. इमानदारी आहे का त्याच्यात? नाही आहे. जरी तुमचा हेतू चांगला आहे पण प्रामाणिकपणा नाही आहे. नवरा विश्वास ठेवेल का समजल्यावर? 2 लाख रुपये डुबले की नाही भिसीसाठी काढलेले, भिसी गेली, ते 2 लाख रुपये गेले, नवऱ्याचा विश्वास उडाला. जिंदगीभर विश्वास ठेवेल का कोणी? हेतू जरी चांगला होता हो, पण विश्वास ठेवेल का नवरा पुन्हा? कोणाची गोष्ट म्हणा, बायकोला जर धोका दिला, ठेवेल का विश्वास? नाही ठेवू शकत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, भगवंताने सांगितलं ते कर्म करणं चांगलं नाही की ज्याच्यामुळे पश्चाताप होईल. तिसरं कर्म सांगितलं बघा भगवंताने पंचशिलेमध्ये, कामे सुमिच्छाचारा वेरमणी म्हणाले की नाही? तर बघा, कोणती परस्त्री, एखादा पुरुष परस्त्रीकडे जात असेल, एखादी स्त्री परपुरुषाकडे जात असेल, आणि समजा उद्या परवा काही समजा नवऱ्याला बायकोला समजलं, त्याच्याबद्दल संशय आला, निघते का भरून? ते रडतच बसावं लागते ना, त्याच बसावं लागते ना, रडतच बसावं लागते. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे बघा की असं कर्म करणं पश्चातापाचं चांगलं नाही, ते रडावं लागते. तुम्ही कोणत्याही कर्माची, खोटं बोलण्याची गोष्ट घ्या, निंदा करण्याची गोष्ट घ्या, शिवीगाळ करण्याची गोष्ट घ्या, दारू पिण्याची गोष्ट घ्या, मादक पदार्थांचं सेवन करण्याची गोष्ट घ्या, मटका खेळण्याची, जुगार खेळण्याची घ्या, जे कोणतं कर्म, अकुशल कर्म आपल्याकडून घडते त्याचा जेव्हा परिणाम भोगायला लागतो तेव्हा आपल्याला पश्चाताप होते. पण कर्म घडलेलं असते त्याचं फळ आपल्याला रडत रडत भोगावं लागते. आणि म्हणून तुम्हाला मी हे शॉर्टमध्ये सांगतोय, सायंकाळ व्हायला आलेली आहे, तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही मायबाप आहात, अधिकारवाणीनंच सांगतो आपण तुम्हा सर्वांना की असं कोणासोबत कर्म करू नका. सुख हवं आहे का नाही प्रत्येकाला? तुमच्या संसारात तुम्हाला आनंद पाहिजे का नाही? किरकिरी पाहिजे का? भांडण पाहिजे का? वाद पाहिजे का? तर मला सांगा, मग असे कर्म केल्यावर जेव्हा कधी पश्चाताप करायला लागेल, कोणाच्या हाताने होते ती कंदुरी? आपल्याच हाताने होते ना हो, ऐक नाही. आणि नंतर म्हणते मला ज्ञानात पाती पडली, म्हणते काही सुचलंच नाही, म्हणतात ना लोकच, काही समजलं नाही म्हणतात, मला डोकं चाललं नाही. आता डोकं चाललं नाही तर चालवा म्हणाले भगवान बुद्ध, सतर्क राहा म्हणाले, सदा सर्व काळ सावध राहा म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून बोलण्याच्या अगोदर विचार करा म्हणाले भगवान. काय बोलतोय आपण, कुणाला बोलतोय, विचार करून बोला म्हणाले भगवान बुद्ध.
कोणत्या पद्धतीनं बोलतोय ह्याचा विचार करा म्हणाले भगवान बुद्ध. दारू पिण्याच्या अगोदर लेकरा बाळाचा बायकोचा विचार करा म्हणाले भगवान बुद्ध. तंबाखू खाण्याच्या अगोदर कॅन्सर होणार नाही याचा विचार करा म्हणाले भगवान बुद्ध. कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये असंच आहे. आणि म्हणून तुमच्याकडून कोणतंही असं अकुशल कर्म घडता कामा नये, पाप कर्म असं घडता कामा नये की ज्याचा परिणाम पश्चातापामध्ये येईल आणि ज्यामुळे रडावं लागेल. आणि हेच तर भगवंतानं शिकवलंय तुम्हा सर्वांना, आपल्या प्रत्येकाला हे शिकवलं आहे. आणि तुम्ही मनावर घ्याल. 2 प्रवचनं झाल्यामुळे जास्त मी बोलत नाही. मला आईने आम्हाला आग्रहपूर्वक बोलवलं, आपल्या सगळ्या टीमच्या वतीने बोलवलं. इथे येऊन आम्हालाही आनंद झाला. कोणती तुमचं महिला मंडळ आहे? संबोधी महिला मंडळाच्या बद्दल मी विशेष मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या बद्दल मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. आणि मी माझ्या शब्दांना वेळेच्या अभावी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं